हिनं ज्यावेळेस मला फोनवर सांगितलं का मित्रांनो, मी एवढा चिडलो होतो, तिने अगोदर पाहायला पाहिजे होता महिना. आणि इकडं बघा अकराच्या महिन्यात काय चालू आहे मित्रांनो. आता दुपारचे वाजले 1:30 आणि हे बघा मित्रांनो कसलं भारी वातावरण झालं दिसतंय का तुम्हाला. सकाळपासून मित्रांनो मी शॉपवर होतो. शॉपवर कसं माहिती आहे का, एक तर पाऊस असल्यामुळे घरी काय जेवायला येतच आलं नाही मला. आता 1:30 वाजले, मी खूप लेट आज जेवायला आलो. सकाळी नाश्ता पण करून गेलो नव्हतो. आणि वातावरण तुम्ही पाहू शकता कसलं भयानक झालं आहे. काळं झळ आभार झालेलं आहे सगळं बरं का. सगळं काळं दिसतंय की तुम्हाला. जवळपास 1.5 महिना झाला मित्रांनो आम्हाला पाऊस कसलाच पडला नाही बरं का. जून तर अख्खा गेला आमचा आणि जुलै महिना पण अर्धा गेला म्हणायचं. आज 18 तारीख आहे. काल रात्री 17 तारखेपासून पाऊस एवढा चालू आहे ना आमच्याकडं. खूप म्हणजे खूप पाऊस पडला काल पण. आणि आज सकाळी पण फुल पाऊस पडलेला बघा. वातावरण एवढं छान झालेलं आहे. आणि इकडे टेरेसवर कधी यायचा विषयच नाही बरं का. पण वातावरण खूप छान झालं होतं. म्हटलं चला आज जावा. कसलं भारी दिसते बघा. आणि मित्रांनो हे बघा आपली वॅगनार कुठे उभा तुम्हाला दाखवते. वॅगनार इकडे उभा केलेली आहे पावसामध्येच होती. आपल्याला काय शेड वगैरे नव्हतं बघा. इकडे शेड आहे पण इकडे काय गाडी बसत नाही आहे बघा. त्यामुळे आपल्या घरासमोर तिथं गाडी उभा केलेली असते बघा. पलीकडे माझ्या आजी राहते बघा. तिथं आजीचं घर आहे. तिथं आजी राहते आणि इथंच गाडी आम्ही उभा करतो बघा रोज. आणि चला बघा तुम्हाला वातावरण तर दिसतंय कसं भारी झालेलं आहे. आणि चला आता जेवण वगैरे करावं लागेल. मला बी शॉपवर जायचं आहे. कारण की कसं झालं माहिती आहे का, दिवसभर मला शॉपमध्ये बसावं लागतं. आणि त्याच्यामध्ये शॉपमध्ये कसं आज दिवसभर पाऊस असल्यामुळे काही कस्टमर वगैरे जास्त नव्हते. रिलॅक्स वातावरण होतं सगळं बरं का. चला तर आता आपण जेवण वगैरे करतो मी. आणि एक विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे, आज एवढं मोठं कांड झालेलं आहे घरामध्ये. खूप म्हणजे खूप मोठं कांड झालेलं आहे. आणि ते काय झालं मी तुम्हाला ते सांगणारच आहे. ते जाऊ द्या, आता चुकून झालं तिच्याकडनं. मी अनुष्काला एवढं बोललो मित्रांनो फोनवर, खूप म्हणजे खूपच बोललो. आणि तिच्यावर पण खूप चिडलो होतो बरं का. सध्या मॅडमचं कामच चालू आहे. मी तुम्हाला ते दाखवतो. कारण कसं असतं आता ह्या गोष्टी बोलून पण फायदा नाही आहे आणि चिडून पण फायदा नाही आहे. झाली चूक झाली तिच्याकडनं कळतंय. आणि तिचा चेहरा बघा ना. थोडं पण असं काही वाटत नाही. काहीच वाटत नाही. इतकं बोललाय आपला नवरा, आपण कसं काय करावं तरी हसण्यावर घालायची सवय लागलेली आहे मॅडमला. चुकून झालं माझ्याकडनं. काय चुकून झालं काय नाही. नशीबला चुरगळा नाही झाल्या, थोड्याच झाल्या. आता तुम्हाला विचार पडला असेल नेमकं काय झालेलं आहे मित्रांनो. काल शुक्रवार होता. शुक्रवारचा म्हणजे गिऱ्हाईक वगैरे खूप असतं सगळ्यांना माहिती आहे. आमच्याकडे आठवडी बाजार असतो. खूप म्हणजे खूप गिऱ्हाईक असतं. आणि शुक्रवारचा पूर्ण गल्ला जो काय आमचा बिझनेस झाला धंदा झालेला आहे दिवसभराचा, पूर्ण पैसे माझ्या खिशामध्ये होते. आणि या मित्रांनो हिनं बघा काय केलं तुम्हाला दाखवतो. आता दिसेलच तुम्हाला. मी काय मुद्दाम नाही केलं. तुमच्या खिशामध्ये कवाच रुपये नसते. मला काय माहिती आज पैसे असते म्हणून. मी सगळं काम ठेवलं ना, आधी पुसून द्यायले ना. जास्त चुरगळा नाही झाले. पण असं नसतं करायचं रे अनुष्का. हिनं ज्यावेळेस मला फोनवर सांगितलं का मित्रांनो, मी एवढा चिडलो होतो. तिनं अगोदर पाहायला पाहिजे होतं. तिनं काय पाहिलं नाही काय नाही. तसेच कपडे भिजू घातले माझे. आणि पूर्ण मित्रांनो जे काही धंदा आलेला होता शुक्रवारचा गल्ला जो आलेला होता तो पूर्ण माझ्या खिशामध्ये होता. आणि आता इकडे बघा दिसतंय तुम्हाला. नाहीये. मी काय म्हणते माहिती का, आम्ही मुद्दाम केलेलं नाही. तुमच्या खिशामध्ये कवाच रुपये नसतो. मला दिसलेच नाही. मला दिसले असते तर मला काय मुद्दाम भिजू घालायचे. आणि 10-5 रुपये असल्यानंतर दिसत नसतात. पण आता एवढे मोठे पैसे होते तरी तुला दिसले नाही म्हटलं आता बोलायचं काय मी त्याच्यामध्ये. पूर्ण पाण्यामध्ये पैसे घातल्यासारखे घातले तिनं सगळे पाण्यामध्ये. माझं एवढं लक्षच नाही गेलं हो. लक्ष गेलं असतं तर मी काढून ठेवले असते ना. मी आता कसं माहितीये का, मी सगळं काम ठेवलंय आणि पैसे आधी नीट व्यवस्थित ठेवले. मी हिला फोनवर जास्त बोललो बघा मित्रांनो. आता बोलून पण फायदा नाही तिला एवढं काही. त्याच्यामुळे आता गप्प बसावं लागायला लागले. परत तेच रिपीट करण्यात. मी तुम्हाला व्यवस्थित वाढून देते ना मी तुम्हाला. टेन्शन का म्हणून घेतात. नशीब जास्त चुरगळा नाही झाले, थोडेच झालेत ना. असंच करत जावा. तसं नाही, आता पुढच्या वर्षी लक्ष देत जाईल. नाही लक्ष द्यायचं आपण आपलं. आता तू पॅन्ट वाळू घालते म्हणजे आता धुवायला टाकायला तुला कळायला पाहिजे ना त्यावेळेस. तू तुझं लक्ष देऊन करायला पाहिजे होतं काम. चुकलं काय करा आता. जाऊ द्या. हेच करायचं आपल्याला. जाऊ द्या ना. नाही जास्त भिजले, थोडे नॉर्मल भिजले. ते पुसायले मी व्यवस्थित. आता कोरड्या करून देते तुम्हाला नोटा मी. बघा वल्ले झालेत ना सगळेच भिजले तर काढला म्हणता दमाने. हा बरं तेच धंदे करायचे. आता इथं जेवायला आलेलो आहे मी सकाळपासून उपाशी आहे. आणि हिचं तिसरंच चालू आहे. इथं घरी आलं की हिचं तिसरंच चालू झालं. पण असं म्हणल्यावर नशीब पप्पा घरी नाहीत. पप्पा जर घरी असते ना शपथ बोलणे खाल्ले असते. दोघांचे बोलणे खाल्ले असते. मग कळलं असतं तुला. माझ्या बोलण्याचं काही नाही जाऊ दे. तुला पप्पा बोलल्यावर कळलं असतं. तर नसतं कळलं तुला. म्हणले असते की हे नीट टाकली भिजायला त्याच्यात. त्याचे म्हणले असते. त्यांना कळत नाही तर त्यांचे लक्ष देत नाही का. वाचले असते ना. तुम्ही नवरा नाहीत का तेवढं बोलणं खाऊ शकत नाहीत का माझ्यासाठी. जाऊ द्या चला. होत राहत असते. आता समजून बी घ्यावं लागत असते. बोलून काय फायदा नाही जास्त. किती जरी बोललं तरी. काढले का सगळे. काढले.
चला जेवायला वाटते एवढ्या नाटावाळा फॅन लाव. काय फॅन लावते इकडे बघा अंशू पण झोपलेला इकडे दिसत असेल तुम्हाला. हे बघा परत ताणून झोपलेला आहे. फॅन फुल करू का? लाईट पण नाही आहे, कालपासून आमची लाईट गेलेली आहे. आली यार लाईट. अबा नाव घेताच आली. आली का? नाव घेताच आली. फुल करू फॅन थोडा. फुल करा वाळा काय म्हणजे. हे बघा नाव घेताच लाईट आली. आणि बघा इकडं वातावरण. झालं आज तर कसं जायचं होतं बाहेर करून. आणि मित्रांनो हा विशेष म्हणजे एक सांगायचं राहिलं तुम्हाला. मित्रांनो आज आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं, पण कसं झालं माहिती आहे का, सकाळपासून पाऊस चालू होता. पाऊस चालू असल्यामुळे काय कुठंच जाणं झालं नाही मित्रांनो. अनुष्काने सगळी तयारी केली होती, लवकर आवरून तयारी केली होती. लवकर आवरायच्या नादामध्येच हे कांड करून ठेवलं तिनं. झटपट आवरायचं काम बघायला लागली ती आणि असं कांड करून ठेवलं बघा तिनं. झालं ना माझं जायचं बी कॅन्सल झालं ना, सगळंच कॅन्सल झालं. इथं हेच भिजलं तर तिथं जाऊन काय द्यायचं होतं. पावसामुळे कॅन्सल झालं मित्रांनो. थोडी शॉपिंग करायची होती अनुष्काला. एक थोड्या दिवसामध्ये येत्या, थोड्या नाही काही दिवसांमध्ये आम्हाला थोडं बाहेरगावी जायचं आहे. बाहेरगावी म्हणजे असं काहीतरी वेगळं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्हाला फिरायला जायचं आहे. नाही बऱ्याच दिवसापासून आमची इच्छा होती. खूप दिवसापासून कारण प्लॅन की झाला होता आमचा. जसं आमचं युट्यूबवर वगैरे व्हिडिओ बंद झालेत ना, सध्या बिझनेस मध्ये गुंतलो, त्यामुळे जास्त काही फिरायला जाणं झालं नाही. लेकरं पण लहान असल्यामुळे थोडंसं चिडचिड होती, त्यामुळे आम्ही जास्त फिरत नव्हतो. तर कवा तर फिरायला जायचं तर आता सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांना वाटतं ना आमचे व्हिडिओ बघावं, नवीन आम्हाला पण भारी वाटतं. नवीन नवीन लोकेशनवर जाऊन फिरायचं मस्तपैकी, आम्ही पण एन्जॉय करायचं, तुम्हाला पण सगळ्यांना दाखवायचं. त्यासाठी आम्ही जाणार होतो बाहेर फिरायला. ते तुम्हाला कळणारच आहे. त्या खरेदीसाठीच आज आम्हाला अनुष्काला कपडे वगैरे खरेदी करायचे होते. आणि बाहेर अंशूला जायचं पण खरेदी म्हणलं की करायचे काहीतरी होते. भरपूर सारी खरेदी करावी ते तर लागते. आहेच ना, ते तर आहेच ना. अंशूसाठी पण कपडे घ्यायचे होते, मॅडमसाठी पण कपडे घ्यायचे होते. साड्या तर घालायचे कंठाळा आलेला आता मॅडमला आम्हाला. आमच्या सारं कपड भरलेलं आहे ते तुम्हाला दाखवलं एका दिवस. आता किती नवीन नवीन साड्या अनुष्काने काढल्यात ना, हे कलेक्शन तुम्हाला नक्की शॉप मध्येच प्रमोशन करायचं आणि ती साडी स्वतःसाठी काढायचा. हे कंटिन्युअसली 2 वेळ झालं बघतोय मी, हेच चालू आहे आमच्या घरामध्ये. बिझनेस मध्ये मग तसं करावंच लागतं ना, प्रमोशन. खूप साऱ्या साड्या त्या मागच्या रॅक मध्ये अलमारी मध्ये आपलं काय म्हणते त्या कपाटमध्ये ठेवलेल्या प्रत्येक नवीन साडी. त्यामुळेच आता आमच्या मॅडमला साड्या नकोय, आता ड्रेस खरेदी करायचे. तर बघूया, आज तर काही जाणं झालं नाहीये, उद्या नक्कीच जाऊ आणि तो पण ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा. आणि आता चला मित्रांनो मी जेवण वगैरे करून घेतो, कारण की आता 1:30-1:45 होत आले, तर मला पण शॉपवर जायचंय परत आता थोडंफार. कारण की आता पाऊस थोडा कमी झालेला आहे, म्हणजे बंदच झालेला म्हणायचं. आता कस्टमर वगैरे चालू झाले, परत परेशानी होते. सकाळपासून आताशी पाऊस उघडलेला आहे आमच्या इकडं, आणि असं सगळं चिकचिक पावसामुळे काय कामं सुधारले नाहीत आणि जायचं होतं बाहेर, पण राहूनच गेलं आमचं. चला आता त्यामुळेच मी शॉपवर पण नव्हते गेलेले ना. मॉर्निंग पासून पाऊस चालू असल्यामुळे तिला पण बोललो की येऊ नको आजचे दिवस, म्हणलं घरीच राहा. तर चला आता जेवण वगैरे करतो, बघू जेवायला अनुष्कानं काय बनवलं हे पण बघूया आता आपण घरात. आखाडाचा महिना आणि इकडं बघा आखाडाच्या महिन्यात काय चालू आहे आखाडा. तर या मित्रांनो जेवण करायला हे बघा चुलीवरच्या भाकरी बनवल्यात, गरम गरम भाकरी आहेत आणि त्यासोबत कढी पण आहे बघा. दिसते तुम्हाला एकदम भारी असं खायला जेवण लागणार हे नंबर 1, कारण कढी माझी फेवरेट आहे. तू आंबा खात खाय, तू खाय, मला आणणार नाही चिरून, तू आणणार जा ना. तुम्हीच म्हणले नाही चांगला लागायला आंबट होता सकाळचा तू फोडलेला ते, जरा आंबटच आहे, दुसरा असला ना. तर चला या मित्रांनो जेवण करा, मी जेवण वगैरे करून घेतो.